मागील 4 दिवसापासून जगामध्ये भयंकर युद्ध पेटलेलं आहे। अमेरिकेने सैतानी ताकदीचा वापर करून इराणचे प्रमुख आदरणीय खामेनी यांची हत्या केली, त्यांच्या मंत्र्यांची हत्या केली। त्याचा परिणाम आपण पाहतोय की सध्या जगामध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धामध्ये इराणनी अमेरिकन साम्राज्यवादी जे आहेत त्यांना धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे। त्या सर्व युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे मी मागील 4-5 दिवसापासून काही भाष्य केलेलं नाही। दुसऱ्या बाजूला रमजान महिना चालू आहे। रमजान महिन्यामध्येच अमेरिकेने हे कारस्थान केलेलं आहे। तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय की भारतामध्ये होळीचा सण चालू आहे आणि हे सर्व असल्यामुळे कामगारांच्या प्रश्नाबद्दल काही भाष्य करणं हे थोडं मी थांबवलेलं होतं। असो तरी सुद्धा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण विसरून चालणार नाही, त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे। बांधकाम कामगारांच्या बद्दल आपण परिस्थिती अगोदर समजून घेतली पाहिजे। एकतर कामगारांना जर लाभ मिळण्याचे बंद राहिले तर कामगार संघटित होणार नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे। आणि आता या मंडळानं असं केलेलं आहे की मंजूर असलेले लाभ सुद्धा द्यायचे नाहीत, शिष्यवृत्ती द्यायची नाही। हे जे काही भांडी आणि डब्याची पेटी आहे ही हिरवी पेंडी दाखवून लोकांना फसवणूक करायची हे सुरू आहे आणि ते सुद्धा त्यांना धड जमत नाही। ते सुद्धा 2 दिवस 3 दिवस चालू राहतं आणि परत बंद पडतं। काय त्यांची मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये टक्केवरून काय भांडण चालू आहे, वाद चालू आहे माहिती नाही, पण ज्यात त्यांना मलिदा मिळतो आणि कामगारांचे पैसे लुटायला मिळतात तेही त्यांना धड जमना झाले। म्हणजे एका कामगाराला जर तुम्ही भांडी दिली तर ती होलसेलमध्ये 3,000 रुपयाला मिळतील, त्याचे 11,000 रुपये तुम्ही त्या कंत्राटदाराला देताय। आता तर डबेच आणलेत स्टीलचे, त्या डब्यामध्ये सुद्धा असंच आहे की 7-8 हजार रुपये एका कामगारामुळे त्यांना फायदा होतो। म्हणजे कामगारानं स्वतःची नोंदणी केली की त्याचे 15,000 रुपये हे सरकार काढून घेऊन वाटप करून गडप करतं आणि आमच्या तोंडावर फेकतं डबे आणि भांडी। पण बाकीचं मात्र सगळं त्यांनी बंद केलेलं आहे। स्कॉलरशिप द्यायची नाही, मृत्यूचे लाभ द्यायचे नाहीत, अंतविधीची रक्कम द्यायची नाही, लग्नाची रक्कम द्यायची नाही, घरांचे अर्ज मंजूर करायचे नाहीत। आणि हा सगळा निधी जो आहे तो निधी ज्या कारणासाठी वापरायला पाहिजे त्या कारणासाठी वापरला जात नाही। सुप्रीम कोर्टाने निकालामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कलम 22 मध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते लाभ तुम्ही कामगारांना द्या, त्याच्या बाहेरचे लाभ तुम्ही शक्यतो देऊ नका। परंतु मुळातले जे लाभ आहेत, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, बांधकाम कामगारांना घर देणे, त्यांचा आरोग्य विमा बघणे, पेन्शन देणे, हे मात्र सगळं त्यांनी गुंडाळून ठेवलेलं आहे। आणि हे सगळं गुंडाळताना त्यांनी हा सगळा जो बांधकाम कामगारांचा कायदा आहे तो मुडीतच काढलेला आहे। काहीही मानायचं नाही असं ठरवलेलं आहे त्यांनी। मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलेलं आहे, कामगार संघटनांचे प्रतिनिधी त्यांनी त्या मंडळावर घेतलेले नाहीत आणि आता आमदारांच्या कमिट्या केल्यात आणि आमदारांना सांगितले तुम्ही तुमचे चमचे नेमा। ते जे नेमतील चमचे त्याला हे कुंभार पाठिंबा देतात आणि तिथनं सर्क्युलर काढतात की हे तुमचे प्रतिनिधी नेमले म्हणून। त्या ठिकाणी कुठेही रजिस्टर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही, हे सुद्धा त्यांच्या अंगलट येणार आहे। मुळातच हे प्रशासकीय निर्णय घेण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, अर्ज मंजूर करणे, नामंजूर करणे, तपासणे, ते तुम्ही आमदारांच्याकडे देणार आहे। आमदारांना काय कामं नाहीत काय, मोकळे आहेत काय ते? आणि ते तपासणार काय एवढे अर्ज? म्हणजे आता त्यांच्यासमोर प्रश्न असा आहे की 20 लाख अर्ज पेंडिंग आहेत
आणि हे महाशय म्हणतायत की आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये प्रत्येक जिल्ह्यातले अर्ज आम्ही ठेवणार तपासायला. आता फक्त सांगली जिल्ह्यातलेच 1,12,000 अर्ज पेंडिंग आहेत. मग आता हे एका मीटिंगमध्ये कसं मंजूर करणार, काय करणार? यांची जी ऑनलाईन सिस्टम आहे त्याचा सगळा बोऱ्या वाजलाय. हे इंटरसेप्टर जसं जे बंद पडलेलं आहे इस्रायलचं आणि अमेरिकेचं, तसं यांचं झालेलं आहे. अर्जच यांना तपासून होत नाही. महिन्याला मात्र 40 कोटी रुपये त्या कंपनीला ते देतात आणि हे अर्ज सगळे त्यांनी पेंडिंग ठेवलेले आहेत. एक स्कॉलरशिपचा अर्ज भरलेला असेल तर दुसरा भरता येत नाही. सगळे थांबवलेले आहेत आणि त्याच्यामुळे की एक प्रकारची निराशा कामगारांच्या मध्ये आलेली आहे. बांधकाम कामगारांसाठी काम करणारे जे प्रतिनिधी आहेत, मग ते युनियन्स असतील, नेट कॅफेवाले असतील, इतर असतील किंवा स्वतः कामगार भरणारे असतील, काही होतच नाही. कारण ज्यांना पेट्या एकदा मिळालेल्या आहेत, भांडी एकदा मिळालेली आहेत, त्यांना परत मिळत नाही. मग ते मिळत नाही म्हटल्यानंतर काय मिळणार? दुसरं काहीच मिळत नाही. आणि त्याच्यामुळे की हे सगळं करायला हे तयार नाहीत. यांचा सगळा भ्रष्ट आणि भोंगळ कारभार आहे. त्यांनी क्यागनी रिपोर्ट ठेवलेला आहे, दिलेला आहे. त्यांच्या सगळ्या निष्काळजीपणाबद्दल, गलथान कारभाराबद्दल त्यांनी शेरे मारलेले आहेत. ते नागपूरच्या विधानसभेमध्ये तो रिपोर्ट ठेवला आणि परत कुंडावून ठेवला. त्याच्यात काय सुधारणा नाही, काही यांच्या वागणुकीत सुधारणा नाही, असं सगळं आहे. हे वर्षाला 335 कोटी रुपये मागच्या वर्षी त्यांनी खर्च केले प्रशासनावर. 2011 सालापासून यांना जमलेलं नाही की बांधकाम कामगारांच्या या कल्याणकारी मंडळामार्फत कायमस्वरूपी कर्मचारी नेमणं यांना जमलेलं नाही. सरकार यांचंच आहे, ऐकत नाहीत काय. त्यांनी 600 पदं कळवलेली आहेत, ती काय भरली जात नाहीत. आणि कंत्राटी कामगार कर्मचारी भरायचे, त्यांना अत्यंत कमी पगारावर काम करून घ्यायचं, त्यांना परत काढून टाकायचं, कंत्राटदार बदलायचा. त्याची हायकोर्टमध्ये केस सुरू आहे. तर हे जे सगळं आहे ते आपल्याला एक्सपोज केलं पाहिजे, हे सगळं उघडं केलं पाहिजे. कामगार काही निराश झाल्यामुळे या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला तयार नाहीत. परंतु केल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. किमान आपण एक 3,000-4,000 कामगार मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये नेऊ शकतो, सगळ्यांनी जर ताकद लावली तर. माझं म्हणणं आहे की मी काही पुढारी होण्यासाठी आम्ही काही हे करत नाही. आम्ही लांब बसतो मंडपात हवं तर. ज्यांना नेतृत्व करायचं आहे, भाषण करायचं आहे, मंत्र्यांना जाऊन भेटायचं आहे, त्यांनी खुशाल व्हावं, त्यांनी करावं. कुणाला नेतृत्व करायचं आहे ना मुंबईच्या लढ्याचं, त्यांनी करावं. आता मागच्या वेळेला सुद्धा मी गेलोच नव्हतो मंत्र्यांना भेटायला. त्यामुळे ज्यांना जायचंय त्यांना जाऊत, पण तुम्ही या, तुम्ही पुढारी पण करा, तुम्ही नेतृत्व करा. मुख्य मुद्दा आमच्या दृष्टीनं हा आहे की कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे. तर आता जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 20 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत, काही केल्या ते मंजूर करायला तयार नाही. आणि त्याच्यासाठी आता हे लोकसेवा हमी कायदा जो आहे ते एक सरकारने लागू केलेला आहे. अजाणतेपणाने म्हणा, चुकून म्हणा, किंवा या धूर्त सचिवांच्या नादाला न लागता केलंय म्हणा, ते सरकारने हा लोकसेवा हमी हक्क कायदा केल्यामुळे त्यांनी हमी दिलेली आहे आमचे अर्ज मंजूर करण्याची. नवीन नोंदणीचे 2 महिन्यात निकाल लागेल. लाभाचे कुठलेही अर्ज 3 महिन्यात निकाली लागतील. मृत्यू संबंधीचे सगळे अर्ज जे आहेत ते 1 महिन्यात निकाली लावलं जाईल अशी हमी दिलेली आहे त्यांनी आम्हाला. या सेवेची हमी दिलेली आहे. आणि जर ह्या मुदतीत त्याने अर्ज सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले नाही तर तक्रार अर्ज करता येतो, त्याच्यावर अपील करता येतं. आणि अपिलामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना प्रत्येक अर्जामध्ये 5,000 रुपये दंड होतो. आता हा कायदा त्या अधिकाऱ्यांना नको आहे आणि त्या कायद्याचे अर्ज करायचं हे आमचे लोक घाबरतात.
अर्जच करायला तयार नाहीत. समजा 20 लाख अर्ज पेंडिंग असतील 3 महिन्याच्या पलीकडचे, तर 20 लाख अर्ज होतील ना. एक्सेल मध्ये नुसता त्याची यादी करायची म्हटले तरी यांचे कॉम्प्युटर फाटतील. पण हे करत नाहीत. नुसताच वाळल्या गप्पा मारायच्या, व्हॉट्सअपवर फालतू चर्चा करायच्या, मुख्य प्रश्नाबद्दल काही करायचं नाही. आता आम्ही त्यांना ईमेल केले. मुख्यमंत्र्यांनी आमच्या ईमेलला उत्तर दिले की त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेले. एकनाथजी शिंदे यांनी सांगितले की आम्ही तुमचं निवेदन कामगार विभागाकडे पाठवून दिलंय म्हणून त्यांनी आम्हाला कळवलं, अनेक जणांना कळवलं. अरे पण ते कामगार विभाग काही करत नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? ते मात्र बोलायला तयार नाहीत. म्हणजे आमची चेष्टा करायची, आम्हाला सांगायचं तुमचा अर्ज मिळाला म्हणजे आम्ही खुश व्हायला पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी बघा आमच्या ईमेलला उत्तर दिलं. आणि दुसऱ्या बाजूला ते त्या कामगार विभागानं ते आम्हाला कळवलंय नाही कळवलंय, ऍक्शन घेतलेली आहे याबद्दल त्यांना काही विचारत नाहीत. हे त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, हे नुसताच कळवतात हे सुद्धा माहिती आहे. तर त्याच्यासाठी की एक आपण काय संख्या आपली असल्याशिवाय काही उपयोग होणार नाही. प्रत्येकाचा व्यक्तिगत अर्ज असतो, पण सामूहिक पद्धतीने आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय काही उपयोग होणार नाही. आता ह्यासाठी त्यांना आपण कोर्टामध्ये खेचलेलं आहे, हायकोर्टमध्ये खेचलेलं आहे. त्याला त्याने आता पर्याय हाच काढलेला आहे की त्याला उत्तर द्यायचं नाही, मुक्ती मागायची, म्हणजे चेष्टाच करायची. कारण त्यांनी उत्तर दिलं की सुद्धा आता अडकतात. कोर्टाने ऑर्डर देण्याची गरज नाही अशी स्थिती, इतक्या चुका त्यांनी केलेल्या आहेत. नागपूर खंडपीठामध्ये केस चालू आहे, आमदारांच्या कमिटीच्या विरोधी एक कोल्हापूरमध्ये केस आहे, एक औरंगाबादमध्ये केस आहे. यांनी नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं म्हणून 2 वर्षापासून एक केस दाखल केलेली आहे. बोनस देतो म्हणून यांनी सांगितलं होतं आणि त्याचा काही निर्णय केलेला नाही. कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ही सुद्धा आम्ही केस कोल्हापूरमध्ये दाखल केलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या केसेस सध्या बोर्डावर आहेत. 3 तारखेला औरंगाबादची तारीख आहे, 9 तारखेला कोल्हापूरची आहे. आणि हायकोर्ट मार्फत जर त्यांना आदेश झाले तर त्यांना ऐकावं लागेल, पर्याय नाही. पण याच्याकडे कामगार लक्ष द्यायला तयार नाहीत, न्यायालयीन केससाठी मदत द्यायला तयार नाहीत. अरे मी म्हणतोय तुम्हाला शक्य आहे तेवढी पाठवा ना मदत. आणि विचारा कुणालाही केस जिंकण्यासाठी किती खर्च लागतो, किती खर्च येतो. आता आम्ही काही केसेस जिंकलेल्या आहेत हायकोर्टमध्ये. आचारसंहितेच्या काळामध्ये काम बंद ठेवायचं नाही ही केस आम्ही जिंकली. अर्ज तुम्ही भरायचा हक्क त्यांनी काढून घेतला होता. तुम्ही तालुका सेंटरवर जाऊनच अर्ज भरायला पाहिजे हेही फतवा त्यांनी काढला होता, तो आम्ही मागे घ्यायला लावला. तर एकाच वेळेला आपण अनेक पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. आंदोलनही केलं पाहिजे, रस्त्यावरची लढाई केली पाहिजे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा केली पाहिजे. तर हे लक्षात घेऊन तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानमध्ये 16 मार्चला तुम्ही या अशी आमची विनंती आहे. तुम्ही किती जण येणार आहात, काय येणार आहात ते कळवा. तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकायला नको वाटत असेल तर तुम्ही फोन करून सांगा, निदान आम्हाला अंदाज येईल. आणि अशा पद्धतीने 16 तारखेची जोरदार तयारी करा. मुंबई मोर्चाची त्याबद्दलचं निवेदन पाठवून दिलं जाईल आपल्याला. ते निवेदनही सगळीकडे तुम्ही पाठवून द्या. आणि घरांच्या प्रश्नाबद्दल आम्ही एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही ज्यांना घरं पाहिजे त्यांनी तो पाठवून द्या. एवढी विनंती करून मी आजचे जे मुद्दे आहेत ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद.